नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य MPSC व सर्व परीक्षासाठी उपयुक्त प्रश्न सामान्य ज्ञान 1000 प्रश्न सिरीज पार्ट 11 आजचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 501 ते 550 पाहणार आहोत. आपलं टार्गेट आहे MPSC 25/8/2024चं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नक्की पहा पूर्ण. आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. चला तर सुरू करूया भाग 2. आजचा प्रश्न क्रमांक 501. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 502. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 503. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? तर बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 504. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे हेग. हे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघाचे न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 505. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 506. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 1914. पहिले महायुद्ध सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 507. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 508. भारतीय संविधानाचा रसनामा म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 509. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 510. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर बरोबर उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 511. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर बरोबर उत्तर आहे तपकिरी. प्रश्न क्रमांक 512. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे इचलकरंजी हे आहे. प्रश्न क्रमांक 513. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. प्रश्न क्रमांक 514. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर बरोबर उत्तर आहे शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 515. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर बरोबर उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 516. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बरोबर उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 517. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर बरोबर उत्तर आहे लिथियम. प्रश्न क्रमांक 518. क्षय संक्रमण रोग कॅन्सर. तर उत्तर आहे असंक्रमण रोग हे आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 519. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे गतीचे जडत्व. प्रश्न क्रमांक 520. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर बरोबर उत्तर आहे 6 विभाग आहेत प्रशासकीय. प्रश्न क्रमांक 521. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 522. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे भोगावती. प्रश्न क्रमांक 523. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांनी रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 524. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे महापौर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 525. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 526. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 527.
मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 528, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर बरोबर उत्तर आहे कला. 529वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर बरोबर उत्तर आहे 17, कलम 17. प्रश्न क्रमांक 530, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे सम्राट अशोक हे आहे. प्रश्न क्रमांक 531, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर बरोबर उत्तर आहे अमरकंटक या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 532, पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 21 ऑक्टोंबर हा दिवस पाळला जातो. प्रश्न क्रमांक 533, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे राज्य सूचीमध्ये येतो. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 534, स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो? तर बरोबर उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड हा बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 535, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्धी सचिव कोण असतो? तर बरोबर उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 536, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर बरोबर उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 534, स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो? हा डबल प्रश्न पडलेत. उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड हा आहे. प्रश्न क्रमांक 535, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 536, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं बरोबर उत्तर पुणे. हे प्रश्न डबल पडलेत. तर पुढचे प्रश्न पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 537, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर बरोबर उत्तर आहे जर्मन सिल्वर. प्रश्न क्रमांक 538, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर बरोबर उत्तर आहे अनुवंशिक रोग. प्रश्न क्रमांक 539, रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीपैकी कोणत्या एककात दर्शविली जाते? तर बरोबर उत्तर आहे मिलीग्राम प्रति डेसिलिटर याच्यामध्ये होती. प्रश्न क्रमांक 540, मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुष्प जोडलेले असते? तर बरोबर उत्तर आहे मोठे आतडे. प्रश्न क्रमांक 541, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर बरोबर उत्तर आहे जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 542, ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतुष्ट होते त्या तापमानास काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे दवबिंदू म्हणतात. प्रश्न क्रमांक 543, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले आहे? तर बरोबर उत्तर आहे अखिल भारतीय महिला परिषद. प्रश्न क्रमांक 544, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे? तर बरोबर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 545, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे मुंबई या ठिकाणी झालेली आहे. तर प्रश्न क्रमांक 546, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण? तर बरोबर उत्तर आहे वेदप्रकाश. प्रश्न क्रमांक 547, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर बरोबर उत्तर आहे कपूरतला हे प्रसिद्ध आहे रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी. कपूरतला हे प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये. तर प्रश्न क्रमांक 548, 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सहकारी संघ राज्य प्रणाली अस्तित्वात आली, ती म्हणजे बरोबर उत्तर नीती आयोग. 549वा प्रश्न आहे, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? तर बरोबर उत्तर आहे वजन कमी होते त्याचे कोणताही पदार्थ. प्रश्न क्रमांक 550, शेवटचा प्रश्न आहे, RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर बरोबर उत्तर आहे रिअल टाईम ग्रोस सेटलमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो,
चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. एक लाईक नक्की करा. सर्व प्रश्न गुगलहून घेतलेले आहेत, त्यामुळे चुकून काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.